दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या संविधानवादी आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शवण्यासाठी सटाणा येथील तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी, बागलान तसेच सर्व संविधानवादी युवा नागरिकांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। आंदोलनादरम्यान संविधान, लोकशाही, पारदर्शक शासन व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नीट 2026 परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। आंदोलनानंतर तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या संविधानिक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महासचिव दादा खरे आणि बागलांचे माजी तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव यांनी केले। यावेळी पत्रकार श्रीकांत रौंदळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, विद्यार्थी प्रबोधिनी खरे व संजना परदेशी उपस्थित होते। यावेळी दादा खरे म्हणाले, दिल्ली येथे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने उचलून नेण्यात आले ती घटना लोकशाही मूल्यांना धक्का देणारी आहे। शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला शासनाने दिलेली वागणूक निषेधार्ह आहे। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। या लाक्षणिक उपोषणात अनिता खरे, माजी आमदार संजय चव्हाण, मनोज सोनवणे, प्राध्यापक शांताराम गुंजाळ, एजाज शेख, समीर शेख, भाक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन वणीस, वंचित बहुजन आघाडीचे देविदास सोनवणे, निलेश धोंडगे, समाधान देवरे, निलेश देवरे, आनंद दानी, रणधीर भामरे, शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी, आदिवासी नेते संजय ठाकरे, गणेश ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील, भारत काटके, सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाने, अरुण रौंदळ, दोधेश्वर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रुती शेट्टी, माधुरी देवरे, दीपक पाटील, राहुल येशी, मोईन शेख यांच्यासह सटाणा शहर व बागलान तालुक्यातील संविधानवादी युवा नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।